Very good morning to all students. We are discussing about environmental management. लास्ट क्लासमध्ये आपण या एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमध्ये आपण हॉटस्पॉट रिजन पाहिले होते. हॉटस्पॉट रिजनला आपण सांगितलं होतं हॉटस्पॉट रिजन्स हे काय असतात, दोज रिजन्स फ्रॉम विच द नंबर ऑफ स्पेसीज आर गोईंग टुवर्ड्स किंवा आपण म्हणू मूव्हिंग टुवर्ड्स द एक्सटिंक्शन. तर ते धोकादायक स्टेजवरती आहेत, त्यांना पॉप्युलेशन त्यांचा किंवा नंबर जो आहे त्या स्पेसीजचा येणाऱ्या फ्युचरमध्ये तो डिक्लाइन होत आहे किंवा कम्प्लिटली ते तिथून नष्टच होतील, एक्सटिंक्ट होऊन जातील. अशा रिजनला आपण म्हटलं होतं हॉटस्पॉट रिजन. आणि आपण सांगितलं वर्ल्ड वाईड किती हॉटस्पॉट होत्या, 34 हॉटस्पॉट होत्या. आणि इंडियामध्ये आपल्याकडं 3 हॉटस्पॉट रिजन आहेत. 3 हॉटस्पॉट रिजन कोणत्या कोणत्या सांगितलं आपण. पहिलं सांगितलं वेस्टर्न घाट. पहिलं कोणता होता, वेस्टर्न घाट. दुसरा होता आपल्याकडं नॉर्थ ईस्ट इंडिया, हिमालयाचा तो इंडियाचा जो पार्ट आहे नॉर्थ ईस्टवाला. त्याच्यानंतर इंडो बुर्मा रिजन, जे की आपण सांगितलं इंडो म्हणजे ईस्ट साईडचाच कम्प्लिटली. तर या साईडमध्ये सगळेच्या सगळे जे 3 रिजन घेतले आपण नावं, त्यामध्ये हॉटस्पॉट रिजन आहेत. तिथल्या स्पेसीज, ॲनिमल प्लांट स्पेसीज डिक्लाइन होत चाललेले आहेत. ही माहिती आपल्याला भेटली कुठून, आपण पाहिलं रेड डाटा बुक. रेड डाटा बुक प्रिपेअर केली, कोणी प्रिपेअर केली, IUCN. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर यांनी आपल्याला हे रेड डाटा बुक जे आहे ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटेन्ड स्पेसीज, ज्या नष्ट होत आहेत, कमी होत चाललेल्या स्पेसीजचं क्लासिफिकेशन बघतोय. त्यामध्ये पहिलं बघितलं होतं आपण एंडेंजर्ड स्पेसीज. एंडेंजर्ड स्पेसीज आपण याच्यामध्ये सांगितलं की दोज स्पेसीज विच आर मूव्हिंग टुवर्ड्स द एक्सटिंक्शन. एक्सटिंक्शनचा अर्थ त्यांचं प्रजाती जी आहे ती नष्ट होत चाललेली आहे, म्हणजे त्यांचा नंबर जो आहे तो कमी होत चालला आहे, डिक्लाइन होत चालला आहे. तर एंडेंजर्ड स्पेसीज कोणाला म्हणतो, दोज स्पेसीज हु आर मूव्हिंग टुवर्ड्स द एक्सटिंक्शन इन अ फ्युचर. अशा स्पेसीजला आपण म्हणतो एंडेंजर्ड स्पेसीज. एंडेंजर्ड स्पेसीजमध्ये मग काय, तिथं एक्झाम्पल्स आपण घेतलं होतं. एक एक्झाम्पल देतो मी इथं, लायन टेल्ड मंकी. आता ही जी प्राणी आहेत हे काय, यांची शेपटी जी अशी ती सिंहासारखी दिसायची. तर अशा प्रकारचे मंकीज आपल्याला आता दिसत नाहीत. हे याचं कारण काय आहे की कारण आपल्याकडं हे एंडेंजर्ड स्पेसीज कशामुळे एंडेंजर्ड व्हायलेत, कशामुळे नष्ट व्हायलेत. 2 गोष्टी असतात. एक तर यांचा हॅबिटॅट नष्ट होतोय, बरोबर. हॅबिटॅट म्हणजे आपण ह्युमन पॉप्युलेशन काय करतोय की सपोज करा आपल्याकडे एक फॉरेस्ट आहे जिथं अशा स्पेसीज असायच्या पहिले, आणि काय झालं, पॉप्युलेशन इन्क्रीज होतोय आपल्या भारताचा, आणि आपण काय केलं की तो फॉरेस्ट जो आहे तो नष्ट करून तिथं आपण केलं अर्बनायझेशन करतोय, तिथं सिटी बनवली, तिथे त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलं किंवा इंडस्ट्रियलायझेशन केलं. तर अशा गोष्टीमुळं काय झालं, यांना जे एन्व्हायरमेंट पाहिजे होता, हॅबिटॅट यांचा जो होता तो नष्ट झाला. नष्ट झाला म्हणजे ॲटोमॅटिकली हे ऑर्गॅनिझम तिथून एक तर ते मायग्रेट करतील. आता मायग्रेट करून जाणार कुठं, ओके. मायग्रेट म्हणजे काय असतं, एखादी स्पेसीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, दॅट इज कॉल्ड मायग्रेशन, ओके. मायग्रेशनला आपण काय म्हणतो, आता ही मंकी आहे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये जर आपण म्हटलं की जर समजा हे मंकीच्या ऐवजी जर ती स्पेसीज बर्डची असती तर ठीक आहे, ती कुठल्याही देशामध्ये दुसरीकडं जाऊ शकते, उडून जाऊ शकते. परंतु जर समजा असे प्राणी असतील, ह्यांना कुठं जाता येणार, समजा हे एखाद्या कॉन्टिनेंटमधून समजा आपल्या इंडियातून हे चायनाकडं गेले, ओके.
यांना इथं जायला खूप तरी दिवस लागतील, कारण असं नाही की पॉसिबल हे उडत जातील, हवेतून जातील, यांच्यामध्ये रस्त्यामध्ये काही अडचणीच नाहीत. तर यांना इंडियातून बाहेर जायलाच खूप टाईम जातो, त्यांचं आयुष्य इथंच जो आहे तो निघून जातो. यांना काय याचा हॅबिटॅट भेटणार नाही आणि मग यांचा नंबर डिक्लाइन होऊन जातो इन अ फ्युचर. ओके, समजा आपल्याला आता ह्या लायन टेल्ड किंवा आपण अजून एक उदाहरण दिलं होतं लेसर फ्लोरिकॅन्सचा. लेसर फ्लोरिकॅन हा एक एक्झाम्पल दिला होता. हा ऑर्गॅनिझम, हा स्पेसिस देखील आपल्याला आता दिसत नाही. तर याचं कारण काय आहे की याची पण हॅबिटॅट गेल्या किंवा यांचा नंबर जो आहे तो कम्प्लिटली आता येणाऱ्या फ्युचरमध्ये किंवा आता जवळपास नष्टच होत आलेले असतील. यांना म्हणतो आपण एंडेंजर्ड स्पेसिस. ओके, आता याच्यानंतर दुसऱ्या टाईपच्या स्पेसिस असतात रेअर स्पेसिस. आता यांच्या नावातच आहे रेअर स्पेसिस. ह्यांचा नंबर जो आहे ते डिक्लाइन्ड आहे. कसा आहे? डिक्लाइन्ड म्हणजे कमी झालेला आहे, खूप कमी झालेला आहे आणि ते रेअरली कुठेतरी सापडतात. अशा प्रकारच्या स्पेसिस त्यांना आपण म्हणतो रेअर स्पेसिस. दोज स्पेसिस हुज नंबर इज डिक्लाइन्ड. नंबर इज डिक्लाइन्ड. डिक्लाइन्ड म्हणजे कमी होणे, खूप कमी झाला. रेअरलीच आपल्याला कुठंतरी या स्पेसिस सापडतात, त्यांना आपण म्हणतो रेअर स्पेसिस. याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपण घ्यायचे रेड पंडा, रेड पंडा, मस्क डीर, अशा काही एक्झाम्पल्स आपल्याला घेता येतात रेअर स्पेसिस. ह्या आता आपल्याला रेअरलीच आपल्याला पाहायला भेटतात. जे अदर ॲनिमल्स आहेत ते त्याच्यासारखं ते दिसत नाहीत, तर त्यांचा नंबर जो आहे तो खूप डिक्लाइन झालेला आहे. याच्यानंतर जे आहे थर्ड टाईपचं वल्नरेबल स्पेसिस. ह्यांचा वल्नरेबल स्पेसिस कशा असतात? नंबर ऑफ स्पेसिस यांच्या ज्या आहेत त्या कमी आहेत. ओके, कमी आहेत आणि ह्यांचं काय आहे की जर समजा हॅबिटॅट लाईक ही रेअर स्पेसिस आहेत, कुठेतरी दिसतात आणि ह्यांच्यामध्ये ऑर्गॅनिझम एखादं एक्झाम्पल टायगर. ओके, याचं एक एक्झाम्पल घेऊ आपण टायगर. आता ह्या टायगरचा नंबर आपल्याकडे किती असतो? म्हणजे आपल्याकडे टायगर ऑलरेडी कमीच आहेत, म्हणजे यांचा नंबर जो आहे तो नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स आर already minimum and they moving towards the decline. आता ऑलरेडी नंबर कमी आहे, यांचा नंबर ऑफ स्पेसिस कमी आहे. टायगरच्या बघा आपल्याकडं मोजक्याच स्पेसिस आहेत. आपण सांगू शकतो की आमच्याकडं 20 टायगर या झूमध्ये ठेवलेत किंवा नॅचरली आमच्या या जंगलात मोजून ठेवलेले असतात 50 टायगर आहेत. मग आपल्याकडं नंबरच ऑलरेडीच कमी आहे आणि ते त्या नंबरमध्ये पण त्यांचं डिक्लाइन होत चाललं आहे हळूहळू. तर दॅट इज कॉल्ड वल्नरेबल स्पेसिस. दोज स्पेसिस हू आर ऑलरेडी लेस इन नंबर अँड दॅट नंबर गोईंग टुवर्ड्स किंवा मूविंग टुवर्ड्स द डिक्लाइन. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज वल्नरेबल स्पेसिस. नाव फोर्थ टाईप ऑफ स्पेसिस इज indeterminate species. indeterminate species. आता ह्या अशा स्पेसिस आहेत, ह्या रेड डाटा बुकमध्ये यांचा उल्लेख नाही. ह्यांचा नंबर, यांचं पॉप्युलेशन खूप कमी आहे, रेअर आहे आणि यांना आपण काय म्हणू,
या स्पेसीज जे हे एंडेंजर्ड स्पेसीज होत्या यांच्यासारखंच आहे यांचं पॉप्युलेशन, पण यांचे काही बिहेवियर्स आहेत. यांच्या बिहेवियर्समध्ये लाईक शायनेस म्हणजे लाजाळूपणा जे असतं ॲनिमल्सकडे. मग एक्झॅक्टली हे ॲनिमल्स आहेत कुठल्या कॅटेगरीचे, म्हणून यांच्याकडं थोडंसं दुर्लक्ष केलं गेला आणि यांना रेड डाटा बुकमध्ये यांचा उल्लेख नाही. ऑर्गॅनिझम्स आर मूविंग टुवर्ड्स द एक्सटिंक्शन बट दे आर नॉट मेन्शन्ड इन अ रेड डाटा बुक. म्हणजे यांचा जो एक्सटिंक्शन होणारा जो पॉप्युलेशन आहे यांचं कुठं उल्लेखच नाही. तशा टाईपच्या स्पेसीजना म्हणतात इनडिटर्मिनेट स्पेसीज. द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स आर लेस or moving towards the extinction but they are not mentioned in a red data book. That's why that species are called indeterminate species. Example यांची आपल्याकडे आहेत giant squirrel, ओके. तर अशा काही स्पेसीज आहेत आपल्याकडे स्क्वायरेलच्या. त्यांचा नंबर जो आहे तो कमी होत चालला आहे, ते पण एक्सटिंक्ट होत आहेत, परंतु त्यांच्या बिहेवियरल चेंजेस किंवा त्यांच्या काही बिहेवियर्स म्हणू कॅरेक्टर्समुळं त्यांना मेन्शन केलेलं नाही की तुम्ही कोणत्या कॅटेगरीत बसणार आहात. ओके. सो इट इज अबाउट आवर चॅप्टर नंबर 4. ओके. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. तर हा चॅप्टर आपला संपतो. याच्यावरती या संडेला तर नाही पण आपण घेऊया. मी सांगणार तुम्हाला एक्झाम कधी घ्यायची. ओके. नोट्स प्रिपेअर करून पाठवायचे ह्या चॅप्टरच्या सगळ्या. ओके. थँक्यू.